नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी तुम्ही मला रेल्वे प्लॅटफॉर्मला बघत असाल. आम्ही चाललो आता गोव्याला. असं काय स्पेशल हे नाही आहे, जस्ट फिरायलाच चाललोय. तर आता आम्ही ठाणे स्टेशनला आहे. ठाणे स्टेशनवरून आमची ट्रेन आहे. 5:52ची ट्रेन होती, आता वाजले 6. ट्रेन येईल, वंदे भारतने आम्ही चाललोय. ठीक आहे, प्रवास बघत राहा तुम्ही पुढे. चलो मित्रांनो, तर आता आम्ही बसलेलो आहे ट्रेनमध्ये वंदे भारतला. मस्त एक्सपिरियन्स आहे, म्हणजे आत्ताशीच बसले पण भारी वाटतंय. माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, पण चांगलं वाटतंय. मस्त आहे, व्यवस्थित आहे, क्राऊड चांगला आहे. आता आम्ही इथून उतरणार आहे थिविमला. इथून पुढे तुम्हाला समजेल आजच्या दिवसात काय काय होणार आहे. आणि मी मगाशी जास्त बोललो नाही, तर आता बसलो तर तुम्हाला सांगतो. सकाळी 5:52ची ही ट्रेन होती, 6ला आम्हाला मिळाली. ऍक्च्युली मी मगाशी बोललो काय असं स्पेशल ओकेशन नाहीये, पण स्पेशल ओकेशन आहे, त्याच्यासाठीच आम्ही चाललेलो आहे. पण तुम्हाला ह्याच्यासाठी माझे ब्लॉगची ही सिरीज बघत राहायला लागेल. त्याच्यात तुम्हाला समजेल की मी नक्की का गेलोय गोव्याला. ज्योती, एक्साइटमेंट आहे की नाही तुला? खूप जास्त. बस 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर वंदे भारतमध्ये खायचा पहिला एक्सपिरियन्स काय आला आम्हाला, तर त्यांनी पहिला चहा आणि एक ओट्सचं बिस्किट दिलेलं आहे आणि एक गिरनार टी होता जो पॅकेटमध्ये असतो. ते लोक येतात, तुम्हाला ग्लासमध्ये गरम पाणी देतात, त्या गरम पाण्यामध्ये तो टी टाकायचा आणि प्यायचं. मी टी वगैरे नाही घेतलं, पण बिस्किट घेतलंय फक्त खायला. मित्रांनो, तर आता आमची मील आलेली आहे. तर मीलमध्ये आम्ही काय काय घेतलं, एक व्हेज आहे, एक नॉनव्हेज आहे. ही आहे नॉनव्हेज मील. नॉनव्हेज मीलमध्ये ऑमलेट आहे, कटलेट आहे, हे ब्रेड्स आहे त्याच्यामध्ये, आणि व्हॅनिला कपकेक आहे आणि हे बटर आहे. पोहे पण घेऊन आलेलो थोडं स्टेशनवरून. इकडे व्हेज मील आहे. व्हेज मील मध्ये काय आहे, उपमा आहे फक्त, बाकी सगळं सेमच आहे. मित्रांनो, तर बाहेर इथे थांबलोय दरवाजाला. वंदे भारतचा माझा एक्सपिरियन्स आहे फर्स्ट टाइम. मला तिकडे ऍक्च्युली जास्त बोलता येत नाही, कारण तिथे पब्लिक पण आहे खूप आणि एवढं शांतता आहे ना. आता दुसऱ्या ट्रेनने आपण गेलो असतो, जसं नागरकोइल एक्सप्रेस वगैरे, गर्दी असते, चावचाव असतं. पण तिकडे कसं आहे, जरा सिटिंगच आहे, बट थोडं क्राऊड पण भारी आहे, जरा चांगला आहे क्राऊड, शांत आहेत सगळे. तर मला नीट तिथे जोरात पण बोलता येत नाही आणि थोडंसं आहे, मी पण कम्फर्टेबल नाही, एवढा कॉन्फिडन्स नाही की अजून मी एवढ्या जणांमध्ये बडबड करू. ते पण सगळ्यांना ऐकायला जाईल. आता जस्ट आम्ही मील घेतली. आता जी मील आलेली, जेव्हा तुम्ही तिकीट बुक करता तेव्हाच तुम्ही करू शकता व्हेज आणि नॉनव्हेज असा ऑप्शन असतो. तर आम्ही एक व्हेज आणि एक नॉनव्हेज असं सिलेक्ट केलं होतं. 8 वाजलेत आताशी. 6 वाजता आम्ही बसलोय ट्रेनमध्ये आणि 12 वाजता पोहोचणार आहे. तुम्ही आधी केला असेल वंदे भारतने एक्सपिरियन्स, तर चांगली गोष्ट आहे. माझा फर्स्ट आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. अरे भाई लोक, काहीतरी सीन झालाय माहितीये का आता तुम्हाला. इथे ट्रेन खाली कुठला तरी एक प्राणी येऊन फसलाय. आता आम्हाला पण माहित नाही नक्की कुठला प्राणी आहे ते. ट्रेन थांबली आहे, इमर्जन्सी मध्ये स्टॉप झाली. थांबले सगळे तिथे, टीसी वगैरे त्यांनी सांगितलं आम्हाला असं असं आहे. माहित नाही आता कधी निघेल, काय प्रॉब्लेम आहे आणि कुठला प्राणी आहे पण माहित नाही आम्हाला. मित्रांनो, तर एक नवीन अपडेट आम्हाला आलेली आहे की ट्रेनच्या खाली आहे ना बकरी सापडली आहे. गेली तर आहे ती, अडकली म्हणजे झालंय काम तमाम बकरीचं. आणि त्यामुळे ना गाडीचा एक कुठला तरी पार्ट पण खराब झालाय. आता माहित नाही आम्हाला काय प्रॉब्लेम होणार आहे, ते रिपेअर करतायत की काय दुसरं करतायत. ट्रेन तर थांबवली त्यांनी इमर्जन्सी मध्ये. ओके ठीक आहे, चालू तर झालेली आता. बरं झालं चालू झाली स्लो मध्ये. बाई पण बिचारी बकरी गेली यार ट्रेन खाली येऊन. मित्रांनो, तर आता आमची गाडी थांबलेली आहे रत्नागिरीला. रत्नागिरी आली आणि टाइम झालाय 10:10. सकाळी 6 वाजता ट्रेन पकडली आम्ही आणि 10:10ला आम्ही रत्नागिरीला पोहोचलोय. वंदे भारतचा हा सीन सही आहे की फटाफट पोहोचतो आपण, पुढे थांबत नाही जास्त पब्लिक. तर आता आम्ही पोहोचलो थिविम स्टेशनला, यानी की आम्ही गोव्यामध्ये एंट्री मारलेली आहे. एवढी गर्दी नाहीये, त्यामुळे जरा बरं वाटतंय, निवांत आहे, रिलॅक्स आहे. वंदे भारतचा पण एक्सपिरियन्स चांगला होता, बेस्ट आहे. आता नेक्स्ट टाइम आम्ही गोव्याला यायचं असेल तर वंदे भारतनेच येऊ. बाकी ऊन तर आहे आता, काय ना आपल्या मुंबई सारखंच आहे. अजून तरी मी पत्रा खाल्ले त्यामुळे काय एवढं वाटत नाही, बट बाकी भाई जाणवतंय ऊन. तर बघा ऊन कसलं डेंजर आहे आणि त्यात ही बॅग घेऊन मी चाललोय. जे गोव्याला आले असतील त्यांना हा ब्रिज तर माहितीच आहे थिविमचा. हा क्रॉस करून तिकडे जायचं, तिकडून स्टेशनवरून बाहेर पडलात की बस नाही तर ऑटो किंवा काहीतरी करून आपल्या डेस्टिनेशनला जायचं. सही आहे भाई. माझी बायको बघा ना, म्हणजे बिंदास आपली बॅग बिग घेऊन, काय टेन्शन नाही. नवरा वडतोय, ब्लॉग पण बनवतोय, वडतोय ट्रॉली बॅग. आम्ही आता बसलेलो आहे ऑटो मध्ये. आम्ही चाललोय आमच्या रिसॉर्टच्या दिशेने. रिव्हर रिसॉर्ट मध्ये आम्ही रूम बुक केली आहे. मॅनड्रीम म्हणून एरिया आहे, मॅनड्रीम रोड तिकडे आहे. आणि चाललोय आता आम्ही. 51 मिनिटाचा रस्ता तर दाखवतोय, लांब आहे तसं. तुम्हाला आरंबोळ बीच माहिती असेल तर आरंबोळ पासून थोडं 10 मिनिटाच्या आधी येते, त्याच्या पुढे 10 मिनिटावर आरंबोळ आहे. क्या विषय. आम्ही आता रिसॉर्ट मध्ये आलेलो आहे. वेटिंग आहे, थोडं वेटिंग नाही म्हणजे त्यांनी सांगितलंय थांबा बसा जरा, आम्ही सांगतो म्हणून तुम्हाला. बसलोय जरा रिलॅक्स. तुम्हाला थोडासा हलका व्ह्यू दाखवतो, बाकीचं तर मी तुम्हाला दाखवेनच. समुद्रवाला विषय दाखवतो तुम्हाला. प्रॉपर्टी मोठी आहे असं नाही, छोटी प्रॉपर्टी आहे. तिकडून आम्ही एंट्री केली आहे आणि हा वेटिंग एरिया आहे.
लुक ॲट दिस. तिकडे समोर दिसतंय का तुम्हाला समुंदर? तिकडे समुद्र आहे. बाकी आता रूम मध्ये जाऊ, जरा फ्रेश विश होऊ, नंतर थोडंसं खाऊन वगैरे मग निघायचं रिसॉर्टला. सॉरी, रिसॉर्टलाच बोलतो, निघायचं समुद्राकडे संध्याकाळी. मित्रांनो, तर आलेलो आहे आम्ही आमच्या रूम मध्ये. हे आहे वॉशरूम. ओके, इथे आहे बेड, टीव्ही वगैरे पण आहे मस्त. बाल्कनी आहे जिथे मस्त त्यांनी खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि बाहेर मस्त पूलचा व्ह्यू सुद्धा आहे. अभी तो आए है, अभी थोडा खाएंगे. तर आता जरा फ्रेश वगैरे होतो, लंच करतो. भूक लागलेली आहे खूप. लंच करू झाल्यानंतर भेटू आपण डायरेक्ट संध्याकाळी बीच वरती. अरे पब्लिक, तर झालं आता फ्रेश वगैरे झालोय पद्धतशीर. शॉर्ट्स वगैरे घातलीये आणि आता जाणार आहे आम्ही जेवायला. भूक लागली आहे खूप जास्त. कॅफे मध्ये जेवायला जाऊया चला. गाईस, तर इकडे आमची रूम आहे त्या शेकच्या पाठी आणि इथे मस्तपैकी पूल पण आहे. तर आम्ही पूलची पण मजा घेऊ शकतो प्रॉपर एकदम. पण आज नाही, उद्या घेऊ. आता सध्या जेवायला जातो आम्ही. मित्रांनो, तर आता आम्ही रेस्टॉरंट मध्ये जेवायला आलेलो आहे. आम्ही काय काय ऑर्डर केलंय तुम्हाला दाखवतो. ही आहे चिकन बिर्याणी, हे आहे चिकन सँडविच, हा आहे चिकन स्प्रिंग रोल. तर आम्हाला सध्या खूप भूक लागलेली आहे, तर खातो आणि त्याच्यानंतर आपण भेटूया. बघूया काय करतोय मी, काय नाही. व्हिडिओ बघत राहा तुम्ही. ओके, तर पद्धतशीर जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही थोडासा फेरफटका मारतोय, जरा आढावा घेतो रिसॉर्टचा. बघितला नाही आम्ही पण ना नीट. आता खाल्लंय तर थोडा राऊंड मारतो, बघतो, तुम्हाला पण दाखवतो. बघू शकता हा जो ब्रिज आहे ना, हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर डायरेक्ट तिकडे बीच आहे. तर हे असं खूप मोठं रिसॉर्ट आहे. हे जे दिसतंय ह्याच्या पाठी पण अजून रूम्स आहेत. मित्रांनो, तर आता आम्ही चाललो बीच वरती. झोपलेलो, जरा जास्तच झोपलो. ऍक्च्युली आम्ही सकाळी 4 वाजता उठलेलो ना, त्यामुळे आम्हाला एवढी झोप लागली ना. दुपारी जेवलो आणि जे झोपलो ते समजलंच नाही किती वाजले. 6:45-7 वाजले. बीच इथून स्टार्ट झालेला आहे. मस्त झाडं वगैरे. हे ज्योती, हाय ज्योती, आपल्या पाण्याचं दाखव. जॅक घेऊन फिरते. माझ्या मित्रांनी दिलं. समुंदर में नहा के और भी खारट हो गई. हो हो हो, मस्त वाटतंय. दरवर्षी तुम्ही लोक जर गोव्याला जात नसाल किंवा जात पण असाल, पण दरवर्षी एकदा गोव्याला जाणं बनतं भाई. आता मी 3 सीझन ट्राय केले. एकदा आम्ही गेलेलो हिवाळ्यामध्ये आणि आता आम्ही आलोय उन्हाळ्यात, एप्रिल मध्ये. लास्ट इयर आम्ही गेलेलो पावसाळ्यात. तर मला हिवाळ्यापेक्षा पावसाळा जास्त आवडला होता. आता ह्या वेळेस काय माहिती, अजून तर पहिलाच दिवस आहे, अजून समजेल पुढे काय एक्सपिरियन्स येतोय. ऊन तर असतं दुपारचं मजबूत, जसं मुंबईत असतं तसंच असतं. ठीक आहे, चला मग जरा समुद्राच्या इथे जाऊ. समुद्राचा आवाज किती मस्त वाटतंय. काय ज्योती, मस्त वाटतंय की नाही? मला झोपेतून उठून आणलं. अरे कोणाचं काय तर कोणाचं काय यार, बोलते झोपेतून उठून आणलंय. पण इथे झोपायला थोडी आले, रात्री झोपायचंच आहे ना. काय एवढं मस्त वाटतंय यार, समुद्राच्या किनारी असं पायावर पाणी येतंय. तुम्ही जर गोव्याला आला असाल, तुम्हाला आरंबोळ बीच माहित असेल, तर हा जो बीच आहे ना, हा सरळ कनेक्ट करतो आरंबोळ बीचला. म्हणजे इकडून दिसतोय तो एकदम लांब पर्यंत. आता तर नाही जाऊ शकत, आम्ही जाणार आहे तिकडे, कारण तो तर माझा फेवरेट बीच आहे. आरंबोळ बीचच्या पुढे कलाच्या असं काहीतरी नाव आहे त्या बीचचं. तिकडे स्वीट लेक आहे. तर तिकडे ना फुल शांतता असते. आणि आता ऑफ सीझन आहे म्हटल्यावरती तिथे शांतताच असणार आहे. गर्दी पण कमी आहे गाईज, जास्त असा गोगाटा नाही, मोजकीच पब्लिक आहे. तर आमचा विचार आहे की वॉक करत करत आरंबोळ बीचला जायचा. बट आरंबोळ बीच इथून जवळ तर वाटत नाही बघून. आता तो दिसतोय कारण समुद्र आहे. आम्ही मॅप वरती बघितलं होतं, मॅप वरती तर दिसलं ना की आहे, वॉकेबल आहे. बट नको रिस्क घ्यायला, आम्ही जाऊ काहीतरी व्हेकलनेच, स्कूटी वगैरेने तिकडे जायचं. मग तिकडचा ब्लॉग एक वेगळा येईल. मित्रांनो, तर तुम्ही माझे हे गोव्याची पण सिरीज, जसं तुम्ही माझ्या गावच्या सिरीजला सपोर्ट केलायत ना, तसं गोव्याच्या पण सिरीजला सपोर्ट करा आणि ब्लॉग बघा माझे. मी खूप छान प्रयत्न करतोय माझ्याकडून, पूर्ण मन लावतोय ब्लॉग साठी, कारण मला ब्लॉगिंग मध्ये खूप आवड आहे. काय नाही, मग तेच बघा. आणि असं नको की गावाला गेल्यावर तेच ब्लॉग बघा. असं मी फिरायला कुठेही जाऊ शकतो. गावाला तर मी परत जाणार आहे नेक्स्ट मंथ मध्ये, ते तर ब्लॉग येतीलच. बट असे तुम्ही ब्लॉगला मला सपोर्ट करा, कारण मी नाही बोलत की डायरेक्ट मला मिलियन मध्ये व्ह्यूज हवे. तो ग्राफ वरती गेला पाहिजे, खाली नको. तर तो ग्राफ थोडा थोडा वरती चाललाय तर बरं वाटतंय मला बघून, म्हणून मला अजून जोश येतोय बनवायला. तर तुम्ही असाच सपोर्ट ठेवा आणि मला गोव्याच्या सिरीजला पण असाच सपोर्ट ठेवा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात, काय वाटतात. कमेंट करा, कोण करत नाही कमेंट पण करा, काहीतरी बोला. मित्रांनो, तर मस्तपैकी आम्ही रेस्टॉरंटच्या बाहेर बसलोय. त्या शॅक आहेत सगळे, रिलॅक्स, रेस्ट, मस्त समुद्राचा आवाज आणि शांतता, चिल आहे एकदम चिल. जे गोव्याला गेले नसतील नक्की जाऊन यार, गोव्याला मजा आहे, खरंच मजा आहे. आम्ही एवढं मस्तपैकी येऊन बसलोय इथे आणि आमच्या मॅडम बघा.
नजर अरे बापरे, नजर नाही लागली, हवा आली. इकडे येऊन बिग बॉस बघते. तर आता आम्ही आलो डिनरला. माझा माईक मी विसरलो रूम मध्ये, तर आवाज थोडा कमी आला तर समजून घ्या, कारण मागे मॅच पण चालू आहे, गाण्यांचा आवाज पण चालू आहे. तर डिनर मध्ये मी काय काय घेतले ते दाखवतो तुम्हाला. ही आहे गोवन फिश करी, हा थोडासा दाल राईस घेतलाय, आणि हे चिकन आहे, हे आहे नान टाईप, नानच आहे म्हणजे, आणि हे सॅलड थोडंसं, हे आहे नूडल सॅलड, वॉलनट पेस्ट्री आहे ती, ही स्ट्रॉबेरी मूज आहे, चिकन सूप आहे. मित्रांनो, तर झालेलं आहे जेवण माझं, आणि आम्ही असं जस्ट राऊंड मारतो. इथे एक असं गार्डन टाईप एरिया आहे, ते जिम आहे, वरती पण जिमच आहे, कार्डिओ. बघा इथे आता सध्या कोण गेलं नाही, लाईट बीट बंद आहे. तुम्हाला जर दिसत नसेल तर त्यासाठी सॉरी, कारण मी आहेच अंधारामध्ये, तर काय दिसणार आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ना, अरे मी नाव सांगितलं की नाही तुम्हाला काय माहिती, द रिवा बीच रिसॉर्ट नाव आहे या प्रॉपर्टीचं, आणि खूप मोठी प्रॉपर्टी. तिथे भरपूर काय काय, स्पा पण आहे, सगळं आहे. तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण दाखवेन की काय काय आहे. हा, तर माझ्या बायकोने मोबाईल घेतलेला आहे, बरं झालं, माझा हात दुखायला लागला फोन धरून धरून सकाळपासून ब्लॉग काढून काढून. मित्रांनो, माझं हेच म्हणणं आहे, झालंय आजचा ब्लॉग आपला संपलेला आहे. असा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग, मला कमेंट करून सांगा. तुम्ही लोक कमेंट नाही करत आहे, कमेंट करा, काय पण करा, शिव्या द्या, चांगलं बोला, काय पण करा, पण कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. एवढंच मी बोलेन, आणि इथे मी माझा व्हिडिओ संपवतो. गोव्याचे माझे ब्लॉग असेच येत राहणार आहेत अजून पण. मी जेवढे दिवस आहेत तेवढ्या सगळ्या दिवसांचे मी ब्लॉग बनवणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा, व्हिडिओ येतील, व्हिडिओ बघा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.